स्वागत आहे नंददीप लाईफस्टाईलमध्ये. तर दीदी गावाला गेल्यानंतर मी काही ब्लॉग केले नाही. 2 दिवस मलाही काही करमलं नाही, कारण की लहान मुलं घरामध्ये आल्यानंतर खूप घरामध्ये कलकल असते आणि खूप मुलांसोबत आमचं खेळणं विणं चालू होतं. आणि लहान मुलं घरातून गेल्यानंतर मग करमत नाही. तर 2 दिवस मी पण काही ब्लॉग केले नाही. तर आज मी ब्लॉगला सुरुवात करत आहे, कारण की आज संघर्ष पप्पा घरी आहेत आणि आम्हाला आज बरंच काम आहे. तर चला, आजचा दिवस कसा जातो, आजचं रुटीन कसं आहे ते पाहू. तर बघा, यांनी काम करायला सुरुवात केली आणि हे आमच्या दुकानामधलं फ्रीज आहे. तर दुकानामध्ये काय होतं, एखाद्या वेळेस दुधाची बॅग फुटली तर ते दूध खाली पडतं याच्यामध्ये. या छोटं टेस्ट आहे का? तर बघा, इथे जमा होतं आणि ते खूप मग वास येतो. ते पाणी काढलं नाही ना तर खूप वास येतो. तर त्यामुळे आता हे खोलतायत आणि मग मला काही ते जमत नाही एकटीला खोलायला. नेहमीच आम्ही साफ करत असतो, पण ह्यावेळेस आहे ना पोरांच्या हां, दिदीने त्या आल्या होत्या, त्या घाई गडबडीमध्ये ते साफसूफ करणंच नाही झालं. आणि जर दुधाची पिशवी फुटली एखादी, त्यामध्ये दूध गेलं तरच ते जास्त वास मारतं पाणी, नाही का? खूप दिवस हां, नसल्यामुळे असंच होतं. नाही तर तसं त्यामध्ये थोडंसं कपडं टाकून मी पुसून घेते, पण पूर्ण मला ते क्लिनिंग करता येत नाही, कारण की फ्रीज असं सरकून घ्यावं लागतं. हे बघा, एवढं खराब पाणी. तरी पण हे भरलं ना तर इकडे दोन्ही आजूबाजूचे दोन्ही पण कप्पे भरतात. तर तेवढे मी भरूच देत नाही, कपड्याने तेवढं पुसूनच घेत असते. चांगलं आहे साफ. मला थोडंसं पाणी देता का बकेट तिकडे? हो. तर आज आम्ही करणार आहोत फ्रीजची डीप क्लिनिंग. फ्रीजची क्लिनिंग करण्यासाठी सर्वात अगोदर आम्ही फ्रीजच्या मागच्या बाजूची साफसफाई करतो. मागच्या बाजूला जो ट्रे असतो, हा प्लॅस्टिकचा ट्रे, तर त्यामध्ये पाणी जमा होत असतं. आणि आमचा फ्रीज दुकानामध्ये आहे, तर दुकानामध्ये एखाद्या वेळेस दुधाची पिशवी लीक झाली तर दूध त्यामध्ये जर जमा झालं तर त्याचा खूप वास येतो. त्यामुळे हे सगळं काढून स्वच्छ करावं लागतं. तर आम्ही हा कप्पा स्वच्छ केला, त्याचा जो ट्रे आहे तो स्वच्छ करून थोडासा उन्हामध्ये ठेवला. त्यानंतर हा प्लास्टिकचा ट्रे यांनी फ्रीजमध्ये व्यवस्थित बसवला आणि आम्ही दोघांनी मिळून हळूच फ्रीज मागे सरकवला. दोघांनी मिळून सरकवला तर व्यवस्थित सरकवता येतो. मी जर एकटी असली तर मग हे काही काम मला जमत नाही. फ्रीजच्या मागच्या बाजूची साफसफाई झाल्यानंतर हे गेले बाहेर गवत काढायला. दुकानाच्या समोर खूप गवत झालं होतं आणि कंपाऊंडमधलं गवत तर आम्ही काढलं आहे, पण हे दारामधलं गवत आहे कंपाऊंडच्या बाहेरचं. पण कंपाऊंडच्या बाहेर जरी असलं तर ते बरोबर दिसत नाही, खूप खराब दिसतं अंगणामध्ये गवत वगैरे असलं तर. आणि गवत काढताना मी त्यांना म्हटलं हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घाला, कारण की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गवतावरती किडे कीटक असतात आणि कोणते किडे असतात, काही किड्यांचं रिॲक्शन वगैरे होतं. त्यामुळे प्लास्टिकची पिशवी किंवा हँडग्लोव्ज हातामध्ये घालूनच असं गवत काढायला पाहिजे. आणि हे गवत काढायला गेले तोपर्यंत मग मी फ्रीजची साफसफाई केली. फ्रीजची साफसफाई अशी वरच्यावर मी नेहमीच करत असते, नेहमीच फ्रीज पुसून घेत असते. पण आज खूप फ्रीज खराब दिसत आहे, त्यामुळे आम्ही फ्रीजची डीप क्लिनिंग करत आहोत. त्यामुळे मी फ्रीजमधलं सर्व सामान बाहेर काढलं, फ्रीजचे ट्रे, काचा वगैरे सर्व काढलं आणि पूर्ण व्यवस्थित पुसून घेतला फ्रीज. आमचा फ्रीज दुकानामध्ये आहे, त्यामुळे फ्रीजमध्ये बरंच सामान असतं आणि एखाद्या वेळेस दुधाची पिशवी लीक होत असते तर मग फ्रीजमध्ये वास येतो. म्हणून मग नेहमीच फ्रीजची साफसफाई करावं लागते. पण आम्ही बरेच दिवस झालं फ्रीजची डीप क्लिनिंग केली नव्हती, कारण की मुलांच्या ॲडमिशनची घाई होती. आणि त्यानंतर रक्षाबंधनसाठी दीदी आली. दीदी ही 4-5 दिवस राहिली, त्यामुळे मग मला काही घरामध्ये साफसफाई करायला वेळच नाही भेटला. हो, ते राहू द्या. बाहेर खूप ऊन पडलंय आणि त्यामुळे त्यांना मी म्हटलं टोपी घाला, कारण की उन्हाचे चटके बसत आहेत. जास्त उशीर नाही झाला, सकाळचा 10चा टाईम होता, तरीसुद्धा खूप कडकडीत ऊन पडलंय आणि खूप दिवसांनी ऊन पडलंय. सारखा पाऊस चालू होता, आजच थोडंसं ऊन पडलेलं दिसत आहे. त्यामुळे मग आम्ही म्हटलं साफसफाई करून घ्यावा. इकडे माझा फ्रीज साफसफाई होईपर्यंत त्यांचं बाहेरचं पूर्ण गवत काढून झालं आणि मग ते घरामध्ये आले. घरात आल्यानंतर पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली. कालच्या प्रवासाने हे असे खराब झाले. मोठं पाऊस होता तिकडं, हे बा हे इथं पहा असे चांबड्याचे बोटं पावसात वापरलं की हे अशी फजिती होती, झाले का नाही खराब?
आता त्याला फेविक्विकने चिपकावं लागल. वाटलं नव्हतं काल पाऊस, तरी भरपूर पाऊस आला. वल्ली झालतो आम्ही फार, माहिती आहे. काल सकाळी पाऊस नव्हता त्यामुळे ते चमड्याचे शूज घालून बाहेर गेले. त्यानंतर दुपारून अचानक पाऊस आला तर मग खूप वेळ चमड्याचे शूज पाण्यामध्ये राहिले तर खराब होतात. तर यांचे शूज खराब झाले तर त्यामुळे शूज साफसफाई करून त्यांनी ठेवले. आणि एवढ्यात आली दुधाची गाडी. दूध घेतलं. दूध घेतल्यानंतर फरशी पुसली आणि दूध काही फ्रीजमध्ये ठेवलं नाही अजून, कारण की फ्रीज चालू नाही केला. आणि मग दुधाच्या पिशव्यासुद्धा आम्ही धुवून फ्रीजमध्ये ठेवतो, कारण की एखादी लीक वगैरे असली तर परत ते दुधाचा वास फ्रीजमध्ये लागतो. त्यामुळे आम्ही दुधाच्या पिशव्या धुवूनच फ्रीजमध्ये ठेवतो. दुकानातली फरशी पुसून झाल्यानंतर फ्रीजमधले सामान मला पुन्हा फ्रीजमध्ये लावायचं होतं. तर इथे मी फ्रीजमधले काचा, ट्रे स्वच्छ धुवून ठेवले होते. उन्हामध्ये ठेवले होते. उन्हामध्ये थोडेसे कडकडीत वाळल्यानंतर मग मी ते फ्रीजमध्ये लावले. हे काम करत असताना दुकानामध्ये अचानक एक फुलपाखरू येऊन पडलं आणि ते उलटं पडलं. तर मला असं वाटलं की ते उलटं पडलं आहे म्हणून त्याला उडता येत नसेल. पण त्या फुलपाखराला मी सरळ केलं तरीसुद्धा त्याला उडता येत नव्हतं. बहुतेक त्याला काहीतरी लागलं असावं, तर त्याला उडता येत नव्हतं. तर त्यामुळे मी त्या फुलपाखराच्या समोर असा पेपर ठेवला. मला वाटलं ते पेपरवरती येईल, पण त्याला पेपरवरतीसुद्धा येता येत नव्हतं. त्यानंतर मी त्याला हाताने उचलून पेपरवरती ठेवलं आणि आमच्या गार्डनमध्ये नेऊन सोडलं. तेवढ्यात आला आदर्श आज गेला होता शाळेत. त्याचं काही काम होतं शाळेत. तो शाळेत त्याच्या कामाने गेला होता, पण त्याला संघर्षचं सर्टिफिकेट भेटलं. संघर्षचं इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट शाळेतच राहिलं होतं. आणि मग आदर्श गेल्यानंतर मग मॅडमने त्याला सर्टिफिकेट दिलं. त्यानंतर राहिलेलं सामान मी फ्रीजमध्ये लावलं सर्व. आणि इथे बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये सर्व सामान व्यवस्थित लावलं आहे. आणि फ्रीज किती क्लीन दिसत आहे. आणि फ्रीजचा वासही अजिबात येत नाही. खूप छान वाटलं मला आज फ्रीजची क्लिनिंग केली तर. आणि फ्रीजमध्ये सध्या सामान दिसत नसेल तुम्हाला, कारण की आम्ही सारखं गावाला जातो ना, त्यामुळे मग फ्रीजमध्ये आम्ही जास्त सामान घेतलंच नाही, सामान भरलंच नाही दुकानामध्ये, कारण की दुकान सारखं बंद असतं. त्यामुळे सध्या कोल्ड्रिंक पण जास्त नाहीत आणि दुकानामध्ये सामानसुद्धा जास्त नाही. आता सामान भरल्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे. दुकानातली साफसफाई झाली आणि माझे सर्व कामं आवरले. त्यानंतर माझा स्वयंपाक बाकी होता. तर स्वयंपाक करण्यासाठी म्हटलं भाजी काय करावी, तर मी इथे टेरेसवर आले. मला इथे कालच एक दोडका दिसला होता. काल दोडका छोटा होता, पण आज भरपूर मोठा झाला आहे. त्यामुळं म्हटलं चला आज दोडक्याची भाजी करू. ताजा फ्रेश दोडका तोडला, काही चवळीच्या शेंगा तोडल्या, कारले तोडले. अशा बऱ्याच भाज्या मी टेरेसवर लावत असते. दोडक्याची भाजी या अगोदरसुद्धा मी केली होती. 2-3 वेळा दोडक्याची भाजी करून झाली. आणि चवळीच्या शेंगा मी तोडत आहे. सध्या मी चवळीच्या शेंगा आदर्शला खाण्यासाठीच तोडत आहे, फक्त भाजी करायची नाही आज चवळीच्या शेंगाची. त्यामध्ये एक अपराजिताची वेल आली, वेलीला छान फुलंही आलं. इथे कारले आहेत, कारलेही तोडून घेतले. जर कारले तोडले नाही तर पिवळे पडतात आणि हे कारले जास्त मोठे होत नाही, छोटेच राहतात. कारले तोडून झाल्यानंतर आम्ही बघितल्या काकड्या, पण काकडे छोटे आहेत अजून झाडाच्या. 2-3 दिवसांनी येतील तोडायला. तर इथे बघू शकता तुम्ही काकड्या किती छान आल्यात इथं. जर अशा पद्धतीने भाज्या लावल्या घरच्या घरी तर आपल्याला ऑर्गॅनिक भाज्या खायला मिळतातच, त्याचबरोबर आपले 2 पैसेही वाचतात. आणि विशेष करून आपण ज्या घरी लावलेल्या भाज्या आहेत त्या भाज्यांना फळभाज्या आल्या तर त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. शेंगा खायला या आपल्या चवळीच्या. आज भूक पण खूप लागली हो, सकाळपासून खूप कामं चालू आहेत आमची. द्या ना मला शेंगा. भारी एक नंबर. हो, काय फ्रेश भाजीपाला आला. करेला, दोडका, शेंगा, क्या बात, एकच नंबर. विदाउट केमिकल भाजीपाला, ऑर्गॅनिक एकदम. लोक ऑर्गॅनिकच्या नावासाठी तुम्हाला केमिकलच चालत असते. तुम्ही जर घरी उगवलं तुम्हाला प्युअर ऑर्गॅनिक भेटेल. खूप छान लागतात घरी लावलेले भाजीपाला, शेंगा, फळं. आणि घरी लावण्याची मज्जा आलं. चला आता शेंगा खाऊन झाल्या.
स्वयंपाक करायचा आहे. तू खा शेंगा, मी स्वयंपाक करते. चवळीच्या शेंगा खाऊन झाल्यानंतर मी स्वयंपाक केला. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तर आदर्शला आणि त्याच्या पप्पांना मी रात्रीची सोयाबीनची भाजी दिली, कारण की त्यांना सोयाबीनची भाजी आवडते. आणि मी घेतली दोडक्याची भाजी. तर दोडक्याची भाजी आज मी डाळ टाकून केली. तशी दोडक्याची भाजी आम्हा सर्वांनाच आवडते आणि मला तर खूप आवडते डाळ टाकून दोडक्याची भाजी. आणि आजची दोडक्याची भाजी तर खूप छान झाली होती. एवढा ताजा फ्रेश दोडका तोडून आणला आणि लगेच भाजी केली. तर अशी भाजी खूप छान होते. आणि घरी लावलेली ऑर्गॅनिक भाज्या खूप खायलासुद्धा चांगल्या लागतात आणि त्या नेहमीपेक्षा चवीने वेगळ्याच होतात त्या भाज्या. मला सर्वांनाच आवडते बरं का. खाल्ली नाही तर दुसरी पण. तर आमचे दुपारचे जेवण वगैरे झाल्यानंतर माझं थोडंसं काम बाकी होतं. मी काम आवरले आणि दुकानात बसले. दुकानात बसले तर थोडासा रिमझिम पाऊस चालू होता. तर पावसामध्ये यांचं दोघांचं चालू होतं आराम. बघा आदर्श आणि त्याचे पप्पा. आणि घरून फोन आलाय ताईंचा. तर सई आलेली घरी. तर सई म्हणते व्हिडिओ कॉल करा, तिला व्हिडिओ कॉलवर बोलायचे. म्हणते भाऊ तू कुठे गेला, मी तुला भेटायला आले. आता कस काय येऊ ग मी, आता पाऊस येतोय ना. सई सई हे बघ काकू. बाब गेली आत्तो गावाला. आत्तो गावाला गेली सई. हा असं दाखवून त्याला तात्या तात्या आहे ना सामने बोलतो. हे बघ आले तात्या. बस बस. हा हा बरं बरं ओके. घेऊन येतो तुला खूप सारे चॉकलेट. दोन चॉकलेट आहे ना. दोन हा दोन आणतो. दोन आणतो. तर बघा सईने घरून व्हिडिओ कॉल करायला लावला. तिला आदर्शची आठवण येत होती. तर त्यामुळे ती म्हटली व्हिडिओ कॉल करा. तर मग व्हिडिओ कॉल केल्यानंतर आम्ही खूप वेळ सईसोबत बोलत होतो. सई खूप छान बोलते. आणि असं होतं आजचं आमचं दिवसभराचं रुटीन. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.